लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून वातावरण तापले। पोलिसांचे शांतता अहवाल, विविध ठिकाणी लावला तगडा बंदोबस्त। बातमी येते नाशिक येथून। नाशिकच्या काठेगल्ली परिसराला सकाळपासून पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। याबाबत अधिक माहिती अशी की एक दर्गा असलेल्या धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। अनेक वर्ष पाठपुरावा करूनही हे धार्मिक स्थळ महानगरपालिका हटवत नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी दिनांक 22 आंदोलनाचा इशारा दिला होता। जोपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून साधू महंतांची धरपकड सुरू केली होती। यात महंत सुधीरदास पुजारी यांना व त्यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे। तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे याही या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या। काठेगल्ली सिग्नलकडून नागजी चौक मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे। जोपर्यंत हे अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। दरम्यान मनपा प्रशासनाने 4 वाजेपर्यंत संबंधित धार्मिक स्थळ हटवण्याचे हिंदू संघटनांना आश्वासन दिले होते। तोपर्यंत शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे। मात्र अतिक्रमण न हटवल्यास 4 वाजेनंतर मात्र आंदोलन उग्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला होता। या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली आहे। मुंबई नाका भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठेगल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान यांनी जारी केले आहेत। द्वारका ते काठेगल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना या भागात महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले। यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड सुरू आहे। महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे। अनिकेत शास्त्री यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना घराबाहेर पडण्याची मनाई पोलिसांनी केली आहे। महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या अतिक्रमण शांतता आणि सुरक्षिततेमध्ये काढण्यात आले। यावेळी नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे। यावेळी नाशिक शहरात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत। मात्र मुस्लिम धर्मगुरू मौलाना इब्राहिम व शहर-ए खतीब यांच्यासह काही धर्मगुरूंनी स्वतः अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। दर्ग्यामधील भाग सुरक्षित असून बाहेरील भाग काढण्यात येत आहे। कोणतेही अनुचित घडले नसल्याचं सांगत त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे। तर पोलिसांनी अटक केलेले महंत सुधीरदास महाराज यांनी दर्ग्यातील संपूर्ण अतिक्रमण हे काढता संपूर्ण दर्गाच काढून घेण्यात यावं असा पवित्रा घेतला। याबाबत महंत सुधीरदास महाराज यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। इसामुद्दीन और बबलू पठान और हम लोग अभी अंदर जाकर आए। दरगाह शरीफ पूरी के पूरी महफूज है अल्हम्दुलिल्लाह। दीवार तक भी हाथ नहीं लगाए, बल्कि जो बाहर का जो गेट वगैरह था सिर्फ उसको साफ़ किया गया है। और ना वहाँ पर कोई मूर्ति है और ना ही कोई चीज़ है। ये सब अफवाह है। अफवाहों पर ध्यान मत दो, बल्कि अपने शहर का माहौल शांतिपूर्ण रखो ताकि आगे वाला रमज़ान शरीफ हमारा जो है सलामती सुकून के साथ गुजरता हुआ नजर आए। अमन अमान का बिल्कुल ख्याल रखा जाए। अफवाह पे बिल्कुल ध्यान ना दे। जो है दरगाह वैसी महफूज है। अभी हम लोग देख कर आए तो ऐसी कोई बात पर बिल्कुल ध्यान ना दे। धक्का भी लगा हुआ नहीं है दरगाह शरीफ को। हमने अंदर तक पूरा मुकम्मल देख कर आए हुए। जो बाहर का गेट था वो गेट ही सिर्फ साफ करे हुए हैं। दरगाह शरीफ पूरी महफूज है, दीवारें भी महफूज है दरगाह शरीफ की। तो हम यही आह्वान करेंगे कि शहर में अमन अमान बिल्कुल कायम रखा जाए। कोई बिल्कुल अफवाहों पे बिल्कुल ध्यान ना दे। द्वारका परिसरातील अनधिकृत मजारीच्या आंदोलनाच्या बाबत आम्ही अजूनही पोलीस स्टेशनमध्येच आहोत आणि इथूनही आम्ही मागणी करत आहोत की सरकारने तो अनधिकृत सगळा दर्गा काढून घेण्यात यावा। आम्हाला जरी अटक झाली तरी धर्माकरता आम्ही हे जे कार्य आहे हे थांबवणार नाही आणि नाशिकमध्ये अशा किमान 15 ते 20 जागा आहेत याची प्रशासनाने नोंद घ्यावी।
रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक.